नाशिक ग्रामीण पोलीस दलात प्राप्त झालेल्या नवीन 75 मोटरसायकलींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस परेड ग्राउंड आडगाव येथे संपन्न झाला। नागरिकांच्या तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल 112 ही योजना कार्यान्वित करण्यात आली। नागरिकांच्या तक्रारींची माहिती शीघ्रतेने जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात पुरवली जाते। त्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलीस दलात दुचाकी वाहनांची गरज होती। पालकमंत्री दादा भुसे यांनी सदर कामास प्राधान्याने मंजुरी देऊन 75 नवीन मोटरसायकली ग्रामीण दलात दाखल झाल्या। या दुचाकींद्वारे दुर्गम भागात मदत पोहोचवणे, रात्र गस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदी, गुन्हेगार शोध मोहीम, पीडितांचे कॉल स्वीकारून कारवाई करण्यासाठी मदत होणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस दलात अनुकंप तत्वावर भरती झालेल्या 17 उमेदवारांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा दिल्या। याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी माहिती दिली। माननीय पालकमंत्री सर यांच्या हस्ते 75 मोटरसायकलचं वाटप नाशिक जिल्हा 45 गाड्या होत्या त्या 30 माननीय पोलीस महासंचालक कार्यालय याचा पण फॉर्मल आज त्याचप्रमाणे अनुकंप तत्वावर आपण 17 उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे। त्याचं सुद्धा ते नियुक्ती प्रमाणपत्राचं वाटप नियुक्ती जी आपण अनुकंप तत्वावर आहे हे पोलीस फॅमिलीसाठी एक रिकग्निशन आहे त्यांच्या कामाचं। जे मोटरसायकल्स आहेत त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्यामध्ये, मोबिलिटी वाढण्यामध्ये आपल्याला एक चांगला आहे। फोर व्हीलर्स आले आपल्याला 4 व्हीलर्स आहेत आणि पोलीस स्टेशनला दिलेलं बाकी ब्रांचेस त्याचे आपल्याला चांगला वापर होणार। यावेळी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपअधीक्षक नितीन कुमार गोकावे, बापूराव दडस, पोलीस निरीक्षक विजय करे, राजू सुर्वे, दत्ता चौधरी यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।